सस्पेन्सचं पालळ लावत नाही, थेट विषयावर येतो. बाबा वेंगा, नॉस्ट्रॅडॅमस ही नावं वर्षभर आडगळीत पडलेली असतात, पण डिसेंबर आणि जानेवारीचा पहिला आठवडा यात त्यांना जोर येतो. कारण तेव्हा बातम्या होतात बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसनं या वर्षासाठी काय भविष्यवाणी केली होती, त्यातलं काय खरं ठरले आणि पुढच्या वर्षीची भविष्यवाणी आहे काय. आतापर्यंत हे मार्केट या दोघांचंच होतं. साहजिकच प्रेडिक्शन्सही अमेरिका, इंग्लंड, युरोपमधला एखादा आपल्या जिल्हा एवढा बारका देश यांच्यापुरते मर्यादित असायचे. पण मागच्या वर्षभरापासून यात एक भारतीय नाव ऍड झाले आणि सगळ्या प्रेडिक्शन्स फिरतायत भारतातल्या घटनांभोवती. म्हणजे एक योगी भारताचा शेवटचा पंतप्रधान असेल, जगन्नाथपुरी मंदिर पाण्याखाली जाईल आणि कलियुगाचा अंत होईल, असे अनेक अंदाज लावलेत अच्युतानंद दास यांनी त्यांच्या भविष्य मालिकेतून. आता आपण पेपर मधलं भविष्य बघूनच कामाला जात असलो आणि आपल्या राशी पुढं मनशांती लाभेल असं लिहिलेलं असतानाही बॉस आणि बायको दोघांच्या शिव्या खात असलो तरी पुढं काय होणार हे जाणून घ्यायचा इंटरेस्ट आपल्यालाही असतोय. दमदारा तोच सांगायला आलोय. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर सुरुवात करू अच्युतानंद दास कोण होते इथपासून. अच्युतानंद दास हे कवी असले तरी ओडिशात महापुरुष म्हणून ओळखले जातात. याचं कारण म्हणजे त्यांची आध्यात्मिक साधना, त्यांचं प्रचंड लिखाण आणि त्यांनी ओडिया भाषेसाठी दिलेलं योगदान. सोबतच त्यांना भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळही पाहता यायचा. संस्कृत भाषेतले, हिंदू संस्कृतीतले अनेक ग्रंथ ओडिया भाषेत आणायचं, सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अच्युतानंद दास यांनी केलं. योग, तंत्र, मंत्र, आयुर्वेद, प्रथा परंपरा यांचं प्रचंड ज्ञान असलेल्या अच्युतानंद दास यांनी अनेक पुस्तकही लिहिली. यातलंच एक पुस्तक आहे अच्युतानंद मालिका, ज्याला भविष्य मालिका म्हणूनही ओळखलं जातं. मग भविष्य मालिका असते तरी काय, तर यात लिहिलेलं आहे भविष्य. पण कुठल्या राशीत काय होणार, कुणाला संतती सुख आणि कुणाला धनलाभ असलं नाही तर जगात काय घडणार, भारतात काय घडणार आणि कलियुग, द्वापार युग यात काय घडणार हे भविष्य, जे स्वामी अच्युतानंद यांनी लिहून ठेवलंय जवळपास 500 वर्षांपूर्वी. मग हे एवढं जुनं पुस्तक, ही भविष्य मालिका आत्ताच ट्रेंडिंगला कसं काय आली, तर ही आहे रील्सची देणगी. रील्समुळं गौतमी पाटील, बिली आयलिशचा आवाज ऐकून बोट ठेवायचा ट्रेंड आणि गुलीगत धोका समजला, तसंच भविष्य मालिकेबद्दलही. भविष्य मालिकेच्या अंदाजाच्या रील्स यायला लागल्या. आकाशात 2 सूर्य दिसतील, इथपासून भगवान जगन्नाथ आपलं ठिकाण बदलतील, हे भविष्य मालिकेतले अंदाज रील्समुळे चर्चेत आले. मग सगळ्यांनाच एक प्रश्न पडला, भविष्य मालिकेत असं काय लिहिलंय 2024 आणि त्याच्या पुढचे अंदाज नेमके काय आहेत. आता आला मेन मुद्दा. अंदाज सांगण्याआधी अच्युतानंद दास यांनी लिहिलेली एक गोष्ट सांगतो. त्यांचं म्हणणं होतं की माझ्या भविष्यवाण्या या जगन्नाथ संस्कृतीसोबत जगभर लोकप्रिय होतील. कलियुगाच्या शेवटी लोकांना या भविष्यवाणीबद्दल वाचण्यात, जाणून घेण्यात प्रचंड इंटरेस्ट असेल. आता नेमका मला हे सांगायला आणि तुम्हाला हे ऐकायला आत्ताच इंटरेस्ट आलाय, म्हणजेच आपण कलियुगाच्या शेवटाकडे आलोय का. प्रश्न जेन्युइन आहे, उत्तर अंदाजात मिळेल. तर भविष्य मालिकेत असलेल्या अंदाजानुसार 2022 ते 2029 मध्ये अशा घटना घडतील जेव्हा शेतकरी शेती करणं बंद करतील, जनावर आणि प्राणी लोकांच्या घरावर हल्ले करून घरात घुसायला सुरुवात करतील, आकाशात 2 सूर्य दिसायला लागतील, ज्यातला एक सूर्यच असेल आणि दुसरा असेल धूमकेतू. पृथ्वीवर सलग 7 दिवस अंधार असेल, मोठ्या प्रमाणावर भूकंप होतील, पृथ्वीवरची सगळी मशीन्स बंद होतील, आधी दुभत्या जनावरांमध्ये आजाराची लाट येईल, मग ती माणसांमध्ये पसरेल, पृथ्वीवरची लोकसंख्या झपाट्यानं कमी होईल, प्रत्येक गावातली 2-3 माणसं जिवंत असतील आणि या सगळ्या घडामोडी म्हणजे कलियुगाचा शेवट किंवा जगाचा अंत याचे सिग्नल्स देणाऱ्या ठरतील. भविष्य मालिकेत फक्त जगाबद्दलच प्रेडिक्शन केलंय असं नाही, भारताबद्दलचे अंदाज डोका आउट करणार आहेत. या अंदाजानुसार याच वर्षांमध्ये भारताचा शेवटचा राजा सत्तेत येईल, तो ब्रह्मचारी असेल. हा अंदाज आणि आगामी निवडणुका यांचं कनेक्शन लावून भारताचे पुढचे पंतप्रधान योगी आदित्यनाथ असतील का अशी चर्चा सुरू झाली. पण शेवटचा राजा या गोष्टीमुळे कलियुगाचा अंत जवळ आलाय का ही थेअरी ही जास्त जोर धरते. भारतावर हल्ले होतील, आरोग्याची संकटे येतील, गजपती महाराज हे पुरीचे शेवटचे महाराज असतील. विशेष म्हणजे सध्या गादीवर गजपती महाराजच आहेत. देशात चक्रीवादळे येतील, वारा धुमाकूळ घालेल असंही भविष्य मालिकेत सांगण्यात आले. पुरीतलं जगन्नाथ मंदिर पाण्याखाली गेलं की कलियुगाचा शेवट होईल,
हे या भविष्य मालिकेत लिहिलंय. विशेष म्हणजे कलियुगाच्या शेवटची खूण म्हणजे जगन्नाथ मंदिर पाण्याखाली जाणं हे इतर हिंदू ग्रंथांमध्येही नमूद करण्यात आले. पण मग आतापर्यंत हे अंदाज एवढे चर्चेत नव्हते का? तर नाही. 2010 आणि 2015 मध्ये ही भविष्य मालिकेचा संदर्भ देऊन बातम्या आणि लेख प्रसिद्ध झाले होते. डेक्कन हेराल्डनं 2010 मध्ये एक बातमी दिली होती. त्यामध्ये ओडिशामधल्या छटिया गावात जगन्नाथ मंदिराचं बांधकाम मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि जोवर भगवान जगन्नाथ इथं येत नाही तोपर्यंत सुरूच राहील असं नमूद केलंय. अच्युतानंद मालिका म्हणजेच भविष्य मालिकेनुसार बंगालच्या उपसागरात धूमकेतू कोसळेल, त्यामुळं पाण्याच्या पातळीत वाढ होईल. पाणी पुरीतल्या जगन्नाथ मंदिराच्या 22व्या पायरीच्या वर जाईल आणि तेव्हा भगवान जगन्नाथ आपल्या भावंडांसह पुरीतलं मंदिर सोडून छटिया इथल्या मंदिरात जातील. त्यासाठी छटियामधले भाविक या मंदिराचं बांधकाम सुरू ठेवतात. दुसरा रेफरन्स सापडतो जगन्नाथ चॅटर्जी यांनी मे 2015 मध्ये लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये त्यांनी अच्युतानंद मालिका काय आहे, त्यात नेमकं काय लिहिलंय आणि यात लिहिलेले दावे कसे खरे ठरतायत याबद्दलची विस्तृत माहिती लिहिली आहे. पण सध्या भविष्य मालिकेची चर्चा होती किंवा भविष्य मालिका एवढी सिरियसली घेतली जाते याचं महत्वाचं कारण पुरीच्या जगन्नाथ मंदिरात घडणाऱ्या घटना आणि त्यांच्याबद्दल असलेल्या मान्यता हे सुद्धा आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अच्युतानंद यांनी या भविष्यवाणी जगन्नाथ संस्कृतीसोबत जगभरात लोकप्रिय होतील असं सांगितलं होतं. आपल्या लिखाणातही त्यांनी पुरीतल्या जगन्नाथ मंदिरात कुठल्या घटना घडतील याचे अंदाज लिहिले होते. त्या अंदाजांप्रमाणे गोष्टी घडत गेल्यानं भविष्य मालिकेविषयीची चर्चा वाढू लागली. भविष्य मालिकेत लिहिलंय की एक चक्रीवादळ ओडिशाला धडकेल आणि त्यामुळं मंदिरातला वटवृक्ष कोसळेल. फानी चक्रीवादळामुळे झाडाची एक फांदी कोसळली, त्यामुळं हा दावा खरा असल्याची चर्चा झाली. जगन्नाथ मंदिरावरून विमान किंवा पक्षी उडू शकत नाहीत हे गूढ कायम चर्चेत असतं. पण ही परिस्थिती बदलेल. कलियुगाच्या शेवटी पक्षी कळसाजवळ किंवा कळसापासून उडायला लागतील असं भविष्य मालिकेत लिहिण्यात आलं होतं. पण 2021 मध्ये आलेल्या एका व्हिडिओमधून मंदिराच्या नीलचक्राजवळ पक्षी उडत असल्याचा दावा करण्यात आला. मंदिराजवळ घडलेले अपघात, परिसरात होणारं बांधकाम याचाही अंदाज भविष्य मालिकेतून देण्यात आला होता आणि अगदी त्यानुसारच गोष्टी घडतायत. या दाव्यांमुळे भविष्य मालिकेतल्या अंदाजांनी लक्ष वेधून घेतलं आणि इथून पुढेही अच्युतानंद दास यांनी लिहिलेल्या भविष्य मालिकेतले अंदाज बरोबर येतील ही चर्चा रील्स ते कट्टा सगळीकडे सुरू झाली. बाकी हे भविष्य मालिका पुस्तक कुठे मिळेल हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असणार. तर याची कन्नडमध्ये ट्रान्सलेट केलेली कॉपी मार्केटमध्ये मिळते असं सांगण्यात येतं. ओडिया भाषेतली कॉपी ही ओडिशात लय जणांकडे आहे असंही म्हणतात. पण फिक्स कुठे मिळेल हे तेवढं माहित नाही. उलट भविष्य मालिकेच्या नावाखाली भलतीच पुस्तकं दिल्याचं प्रमाण जास्त आहे. आणि प्रामाणिकपणे सांगा, भविष्य मालिका हातात आली तरी करणार काय? त्याच्यात लिहिलंय जगाचं ज्ञान. आपण तलाठी होणार का? आपला राहिलेला विषय निघणार का? डोक्यावर अक्षता पडणार का? हे आपल्या पुढचे प्रश्न. बाकी तिकडे रशिया युक्रेन झालं काय आणि आकाशात 2 सूर्य दिसले काय? आपल्याला मेस मधलं वरणाचं पाणीच प्यायचंय आणि घरात असलो तर दळणच आणायचंय. कारण आपलं भविष्य त्या पुस्तकात नाही, आपल्या हातात लिहिलंय. बाकी तुम्हाला भविष्य मालिकेबद्दल, त्यातल्या अंदाजांबद्दल काय वाटतं? तुमच्यातला नॉस्ट्रॅडॅमस काय म्हणतोय आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि भविष्य मालिकेत लिहिलं नसलं तरी सबस्क्राईबच्या बटनावर न्यायला विसरू नका.